संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु निकालाची तारीख कोर्टाने ऐनवेळी बदलवल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. संभ्रमाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्यामध्ये एक शंकेचं वातावरण आहे की EVMशी छेडखानी होऊ शकते. जळगाव जिल्ह्यातील आपण जर विचार केला तर धरणगाव असेल, चाळीसगाव असेल, पाचोरा असेल, भडगाव असेल, या ठिकाणी विरोधी पक्षांनी जे आहे खडा पहारा द्यायला स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ही सुरुवात केल्याचं चित्र आहे. अक्षरशः आपण ज्याला म्हणतो की दिवस रात्र कार्यकर्ते हे पहारा देत आहेत. आपण धरणगाव तहसीलच्या ठिकाणी आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी EVM मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा आहे. आणि अगदी त्याच्यासमोरच जर आपण बघितलं तर धरणगाव शहरातील ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल, याचे जे पदाधिकारी आहेत ते रात्रंदिवस या ठिकाणी खडा पहारा देत असल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहेत. गमतीशीर म्हणजे अगदी रात्री झोपून देखील या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते EVMच्या रूमच्या समोर, स्ट्रॉंग रूमच्या समोर पहारा देत आहेत. त्यांना नेमकी शंका आहे काय आहे, ते नेमकं का पहारा देत आहेत, त्यांचा अविश्वास नेमका कोणावर आहेत, आपण हेच जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, आपण ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपले पदाधिकारी कार्यकर्ते हे 24 तास खडा पहारा देत आहेत, नेमकी आपल्याला काय शंका आहे? आपण बघितलं असेल निवडणूक आयोगाने 2 तारखेला निकालाची घोषणा केली होती आणि मतदानाच्या दिवशी दुपारी 2 वाजेला 1 तारखेला त्यांनी 21 डिसेंबरला निकाल जाहीर होईल असं गृहीत केलं. याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाचे याच्यामध्ये हार झालेली आहे. लोकशाहीला फाशी लावण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे आणि आम्हाला प्रशासनावर भरोसा आहे. जिथं EVM ठेवले इथं बसणे, आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आम्हाला इथं बसण्यासाठी टेंट टाकण्यासाठी परमिशन द्या, तेव्हा इथं काही प्रॉब्लेम येणार नाही, एवढा खडा पहारा आहे असं आहे तसं म्हणतं. साहेब आम्हाला प्रशासनावर भरोसा आहे पण सत्ताधाऱ्यांवर भरोसा नाही. जर रातोरात जर प्रचाराचे 12 तास वाढवले जात असतील, आतापर्यंत भारत स्वातंत्र्यापासून ज्या निवडणुका झाल्या 24 तास अगोदर निवडणुकीच्या अगोदर प्रचार बंद होतो, तो 6 तास पहिले बंद होतो आहे. मग काय समजायचं आपण? निवडणूक आयोगाने तर हार मान्यच करून घ्यायला पाहिजे, करून घेतले असेल त्यांनी. त्याच्यामुळे त्यांनी 21 तारीख केलेली आहे. लोकशाहीला फाशी लावण्याचे काम करले. आम्ही आता 21 दिवस सर्व उमेदवार जे आहेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे धरणगाव शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, नगरसेवकांचे प्रतिनिधी असतील, महिलासुद्धा इथं उद्यापासून ठाण मारून बसणार आहेत. खरं आम्हाला गॅरंटीने भरोसा नाही. आपण गोंदियामधलं बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून, तिथे EVMला छेडखानी केली झाली. इथं पालकमंत्री असल्यामुळे इथं काही होऊ शकतं. कारण त्या भाषणांमध्ये आज बी त्यांचे समोरचे प्रतिस्पर्धी म्हणतात सत्ताधारी की आम्ही 3000 मतांनी आमच्या नगराध्यक्ष सीट येत आहे, 15 नगरसेवक निवडून येत आहे. एवढी गॅरंटी अशी शाश्वती जे त्यांना आहे तर आम्हाला त्यात शंका आहे की 100% इथं काहीतरी छेडखानी करतील म्हणून आम्ही 24 तास पार देऊन येत. कारण 10 टेम्परेचर थंडी बघितलं, एवढी थंडी होती रात्री, तर मग आमच्या पदाधिकारी शेवकोटा करून इथं रात्रंदिवस बसताय, इथं डबा आणता, इथं खाता, इथं बसताय. 21 तारखेनंतर बघू. आम्हाला विश्वास आहे, आत्मविश्वास असा आहे की धरणगाव शहराची जनता मतदार आम्हाला 1 मताने तरी 1 सीट निवडून देईल. लोकनियुक्त नगर आम्हाला 3 या 2 आम्ही सांगत नाही, पण 1 मतांतरी तरी आम्हाला गॅरंटी की 1 मतांतरी तरी आम्ही निवडून येऊ. पण त्या 1 मताला बी काही करू शकता. कारण त्यांचे कालच इथं उमेदवार आले संध्याकाळी, आमच्या पदाधिकारी बोलले का हो तुमचे कोणी तामाला द्या, आणि असं गमतीचा जो विषय जरी ठरला तरी ते म्हटले की आमच्या शेवटचे दिवशी फिक्स आहे, आम्हाला फक्त बटन दाबायचे आणि निकाल आमच्याकडनं लागणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला ठामपणे पार येतं देणं गरजेचं आहे. नाही, आता आपण असं म्हटलं की आम्हाला स्थानिक प्रशासनावर विश्वास आहे, म्हणजे आपण पोलिसांवर विश्वास दाखवत आहे, फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आपला विश्वास आहे की नेमका EVMमध्ये छेडून आपल्याला भीती कसली नेमकी? निवडणूक आयोगाचं हार झाली. मी काय बोलतो तुम्हाला की डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे 1 तारीखला मतदान, 2 तारखेला निकाल त्यांनी जाहीर केला. निकाल 2ला मतदान आणि 3ला निकाल. बरं ठीक आहे, तर 3ला निकाल त्यांनी जाहीर केला. दुपारी 2 वाजता मतदानाच्या दिवशी ते डायरेक्ट सांगताय की 21 तारखेला निकाल येईल. निवडणूक आयोग आणि कोर्टाने आदेश दिले, त्याच्यामुळे कोर्टाचे आदेश आम्हाला मान्य आहेत. प्रशासनावर भरोसा, निवडणूक आयोगावर आमच्या भरोसाने, सत्ताधाऱ्यांवर भरोसा. सत्ताधारी काहीही दुरुपयोग करू शकतात 24 तासामध्ये. याच्यावर बरं गॅरंटी आणि याला तर 20 दिवस घेणं, यात काय होऊ शकतं? आम्हाला मुळात म्हणजे सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचं पदाधिकारी सांगतायत. आता या ठिकाणी जो हे पदाधिकारी जे उमेदवार असतील हे पहारा देत आहेत, तर हे पहारा देण्याचं नेमकं नियोजन कसं आहे, काय सांगाल सर? कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची ड्युटी या ठिकाणी लावली आपण? या ठिकाणी दर 4 तासानंतर 2-2, 3-3 कार्यकर्ते येऊन थांबतायत. रात्रीच्या वेळेससुद्धा 3 ते 4 कार्यकर्ते या ठिकाणी सातत्याने बसून आहेत. आम्ही
15 दिवसापासून या निवडणूक प्रक्रियेची कॅम्पेनिंग केली. धरणगाव शहर विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी घरोघर जाऊन आम्ही त्या ठिकाणी मतदारांचे पाया पडलो. मतदारांमध्ये आमच्याबद्दल सहानुभूतीची सगळी लाट असताना लोक म्हणत आहेत की आजूबाजूच्या नगरपालिका, अगदी जामनेर नगरपालिका असेल, ती बिनविरोध झालेली असताना तुम्ही उभं राहण्याचं धाडस दाखवलं. हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज लोकांना ज्यावेळेस हे माहीत पडलं की निवडणुकीच्या निकालाची तारीख 3 तारखेवरून डायरेक्ट 21 तारीख झाली, तेव्हा लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका यायला लागल्या की असं का झालं. सर्वसामान्य लोक म्हणतात आम्ही तुम्हाला मत दिलं, पण ते मतपेटीतून तुमच्यापर्यंत येईल याची गॅरंटी कोण देईल. या 21 दिवसाचा सगळा आपण जर विषय बघितला तर महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागण्याची शक्यता असताना अचानक त्या ठिकाणी महायुतीचा विजय होणं, बिहार विधानसभेचा निकाल हा नुकताच लागलेला आहे, त्याच्यामुळे EVMबद्दल साशंकता असण्याचे अनेक कारणं आहेत. आणि जर समजा रॉकेट सायन्समध्ये आपण एखादं यान पृथ्वीवरून ऑपरेट करू शकतो, गुगलचं सर्व्हर एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका खेड्यात राहून हॅक करू शकतो, तर EVM हॅकिंग का येऊ शकत नाही, हा आमच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि प्रशासनाने म्हणजे तहसीलदार साहेबांपासून पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु या ठिकाणी आमची नैतिक जिम्मेदारी आहे की आम्ही इथं थांबलं पाहिजे, कारण हा फक्त महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी म्हणजे शहर विकास आघाडीचे जितके लोक असतील त्या लोकनियुक्त नगराध्यक्ष किंवा उमेदवारांचा प्रश्न नाही आहे, तर धरणगाव शहरातील 33,000 जनतेचा हा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. निश्चित हा धरणगावकरांसाठी महत्त्वाचा विषय असल्यामुळे आम्ही या ठिकाणी खडा पाहारा देतो. आपण बघू शकतायत की पदाधिकारी जे आहेत ते थंडीच्या दिवसामध्ये चादर पांघरून या ठिकाणी रात्री असेल दिवसा असेल प्रचार करताना दिसत आहेत. आपण काही जे आणखी इतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून एक जाणून घेणार आहोत की आता त्यांचे 21 दिवसाचं जे नियोजन आहे ते कसं आहे. 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, तुम्हाला तब्बल आता 21 तारखेपर्यंत पहारा द्यायचा आहे. या ठिकाणी काय सांगाल? या ठिकाणी निवडणूक आयोगाने जो 2 डिसेंबरला GR काढला, त्या GRचे आम्हाला शंका आहे. कारण की काही अधिकारी हे मॅनेज असू शकतात. उदाहरणार्थ महाड येथील जी घटना झाली, त्या घटनेच्या अक्षरशः नगराध्यक्षाच्या उमेदवाराला फॉर्म टाकण्यासाठी हे सशस्त्र बलाचा वापर करावा लागतो आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाने निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल घोषित होतो. ही इतिहासातली पहिली निवडणूक आहे की नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते, हिचा निकाल दुसऱ्याच दिवशी जाहीर व्हायला पाहिजे होता. परंतु निवडणूक आयोगाने तब्बल 18 दिवसाची प्रतीक्षा या उमेदवारांना करायला लावते. निवडणुकीचे फॉर्म भरल्यापासून उमेदवारांना फक्त 4-5 दिवसाचा अवधी दिला, पण निकालाला एवढा वेळ का, हा आमच्या जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आपण आपल्या लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी हे घातक आहे. तरुण उमेदवार जे अहोरात्र मेहनत करून या निवडणुकीत मैदानात उतरले. या मैदानात उतरल्यानंतर या ठिकाणी धनशक्तीविरुद्ध ही जनशक्तीची लढाई होती. आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रशासनावर आमच्या सर्व उमेदवारांनी भरोसा दाखवलेला आहे. परंतु ही लढाई अस्तित्वाची लढाई होती. यासाठी आम्ही या ठिकाणी पहारा देत आहोत. निश्चित आपण काय सांगाल दादा की पारा जो आहे धरणगावचा असेल, जळगाव जिल्ह्याचा असेल, हा 10 ते 12 अंशावर घसरलेला आहे. या कडाक्याच्या थंडीत देखील आपण पारा देत आहेत. पारा देण्याचं मूळ कारण असं आहे की एवढी आता जसं विनोद भाऊंनी सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं आहे, तर तुम्हाला खोटं वाटेल, आम्हाला वार्डात लोक आम्हाला सांगतायत की तुम्ही तहसील कार्यालयात जा आणि पेंड्यांकडे लक्ष ठेवा. या लोकांवर आता विश्वास जनतेचा सुद्धा राहिलेला नाही. जनता जनार्दन आम्हाला सांगत असते की तुम्ही वारंवार सांगत असते, तुम्ही रात्रंदिवस जा. एवढ्या 1 महिना तुमची जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला यश येणारच आहे, परंतु काही यामध्ये होऊ शकतं. त्यासाठी आम्ही रात्रंदिवस इथं ठाण मारून बसलेलो आहे. निश्चित काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लोकशाही वाचवायची आहे, त्यामुळे आम्ही हा खडा पारा देतो आहे. सर, आपल्याला काहीतरी परत एकदा सांगायचं बोला. सर, मला फक्त एवढंच वाटतं की सत्तेचा नव्हे तर सत्याचा विजय झाला पाहिजे, लोकांच्या भावनांचा विजय झाला पाहिजे आणि लोकांच्या मनातले उमेदवार निवडून आले पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे. आपण आमच्या या सगळ्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत, त्याच्यासाठी आपले देखील मनापासून धन्यवाद.
निश्चितच धरणगावची निवडणूक असेल किंवा चाळीसगाव पाचोरा भडगाव असेल, या सर्वच ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीने विरोधी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, उमेदवार आहेत, ते खडापारा देताना दिसत आहेत. थंडीच्या दिवस असून देखील या ठिकाणी रात्रभर झोपून हे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते पहारा देत आहेत. आता येते 21 तारखेला निकालातूनच जनतेने कौल कोणाला दिला हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र राजकीय वातावरण हे अशाच पद्धतीने तापलेलं राहील असं चित्र सध्या तरी जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.